नागपूर लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे आणि गडकरी साहेबांनी विदर्भाचा गड राखलेला आहे। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार साहेब आहेत, कुंभारे साहेब आहे, व्यास साहेब आहे, गुप्ताजी सुद्धा आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। व्यास साहेब, विदर्भामध्ये गडकरी साहेबांनी गड राखले, काय सांगाल? नितीनजी गडकरींचं व्यक्तिमत्व फार मोठं आहे। हा विजय निश्चित रूपानं त्यांचा स्वतःचा विजय आहे, पक्षाचा विजय आहे आणि नागपूरच्या मतदारांनी त्यांनी केलेल्या कामाच्या बद्दल दाखवलेला विश्वास आहे, याच्या आधारावरचा विजय आहे। मला असं वाटते ही जी परंपरा नितीनजींनी विकासाची चालू ठेवली आहे, नागपूर शहराला देशामध्ये अग्रगण्य स्थान प्राप्त करून दिलं आहे आणि ही विकास यात्रा अशीच पुढे सुरू राहील याचा आम्हाला विश्वास आहे। देशाला जी एक गती दिली त्यांनी विकासाची, ती तशीच 2029 पर्यंत चालू राहील आणि पुढच्या वेळेला नितीनजी 5 लाख मतांनी निश्चित जिंकतील। आम्ही सर्व कार्यकर्ते त्याच्यासाठी खूप मेहनत घेऊ आणि आम्ही नागपूरच्या जनतेचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। गावात जरी विकास असला तो चालत नाही, पण कामात विकास आवश्यक आहे हे गडकरीजींनी दाखवून दिलं। निश्चित रूपाने त्यांचं काम त्यांच्या सर्वोपरी आहे, ते काम करण्यामध्येच विश्वास ठेवतात। 20% राजकारण आणि 80% समाजकारण हे त्यांचं ध्येय आहे आणि त्या माध्यमातून ते काम करतात। मी गुप्ताजींकडे जातोय। गुप्ताजी, एक तुम्हाला प्रश्न आहे। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोठा दावा करण्यात आला होता भारतीय जनता पार्टीकडून की 45 पार यावेळेस होणार, पण 45 पार म्हणजे खूप आपण मागे राहिलेलो आहोत। काय कारण कुठे, नेमकं कुठे चुकलो आपण? कारण मगर माहित नाही, पण आम्ही कार्यकर्ता आणि गडकरी साहेबांनी हे आपला गड कायम ठेवलेला आहे। कार्यकर्त्यांनी अभिनंदन हे कार्यकर्त्यांची नागपूरची जनताची विजय आहे। गडकरी साहेब जसा गड ठेवला, गडकरी ते आमचे नेते आहे, मार्गदर्शक आहे आणि देशाचे नेते आहे। आमचे असं म्हणणं आहे की महाराष्ट्राचा काय झाला या बाबतीत मी चर्चा करणार नाही। महाराष्ट्रात बाबतीत मी काही बोलणार नाही, पण सर्वांनी मिळून नागपूरमध्ये जे गडकरी साहेबांनी कार्य केलेलं आहे, सर्वांगीण विकास नागपूरचा केला आहे। नागपूरनी जनतानी त्यांचे मागे उभे राहून, नागपूरची जनता गडकरी साहेबांच्या मोठ्या प्रमाणात पाठीशी उभी राहिलेली आहे, पण महाराष्ट्रातली जनता भारतीय जनता पार्टीच्या मागे राहिलेली आहे। महाराष्ट्राच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही। ते तुम्ही प्रदेशचे नेता आहे? नाही प्रदेशचे कुठे चुकलं, कुठे आपण? नाही, काही हे मी सांगू शकत नाही, सॉरी। नक्कीच चुकलो कुठं, आता याचं परीक्षण केलं जाईल, मिटिंगा होईल, नेमकं भारतीय जनता पार्टीची कुठं चूक झाली आहे याचा शोध सुद्धा नेते मंडळी घेतील। पण आम्हाला अजून एक गोताटून माहिती अशी आली आहे की भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे आहे हे राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे, अशी सुद्धा माहिती आलेली आहे। पण नक्कीच एकंदरीतच गडकरी साहेबांनी गड राखला आहे, एवढं मात्र खरं। व्यास साहेबांकडून आम्ही तो प्रश्न विचारून घ्या। गुप्ता साहेबांनी प्रश्नाचं उत्तर आम्हाला दिलेलं नाही आहे। जो दावा नेहमी केला जात होतो की 45 पार, पण मात्र आपण काय 12-13 सुद्धा पार करू शकलेलो नाही। नेमकं आपलं कुठं चुकलं महाराष्ट्रामध्ये? बघा, असं आहे की महाराष्ट्रामध्ये जे आम्हाला अपेक्षित यश होतं ते यश मिळू शकलं नाही। याचं चिंतन, याचा विचार निश्चित पक्षाचे नेते बसतील आणि ते करतील। पण आम्हाला साधारणतः वाटलं होतं की आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून 20-22 सीट आम्ही जिंकू, ज्या आम्ही लढवल्या 28 सीट त्याच्यापैकी, पण त्या आम्ही कमी राहिलो। लोकांनी आम्हाला ज्या पद्धतीचा मॅन्डेट दिला आहे, जो कौल दिला आहे, त्याला आम्ही सर माथ्यावर ठेवतो, मान्य करतो आणि एकदा निश्चित चिंतन केलं पाहिजे। युतीमध्ये आम्ही एकत्रित होतो की विखुरल्या गेलो, दुसरी युती जास्त प्रभावित राहिली का, याचा देखील विचार करावा लागेल। निश्चित रूपानं जे विजयी झाले आहेत त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे आणि एकदा पुन्हा चिंतन करण्याची गरज आहे। येणाऱ्या विधानसभांच्या निवडणुका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये आम्ही चांगला परफॉर्मन्स करू याचा आम्हाला विश्वास आहे। प्रधानमंत्री पदाच्या रेसमध्ये मोदी साहेब आहे आणि दुसरीकडे गडकरी साहेब आहे, तुमची पसंती कोणाला राहील? नाही, असं आहे, नितीनजी या रेसमध्ये कधीच नव्हे। तुम्हाला आठवत असेल की नितीनजींनी जनतेची इच्छा आहे की गडकरी साहेबांनी प्रधानमंत्री व्हावं। आता आम्ही बरेचशे लोकांसोबत बोललो, त्यांची एकच इच्छा आहे की गडकरी साहेब प्रधानमंत्री झाले पाहिजे। तुमची काय इच्छा आहे सांगा? हे बघा, माझ्या इच्छेचा विषय नाही। आमच्याकडे भारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं, आमचं राष्ट्रीय त्याच्यासाठी चयन मंडळ ते ठरवतं।
ज्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढलो ते सर्वात पहिले आमचे मुख्य दावेदार आहेत आणि त्यामुळे आज कुठल्याही गोष्टीचा असा विचार करणं हे मला असं वाटतं योग्य राहणार नाही. राजकारणामध्ये असं कुठेही भाकीत कोणी करू नये. ज्या पद्धतीची ही राजकारण सुरू आहे त्या याच्यामध्ये नितीनजी तिसऱ्यांदा निवडणूक लढून विजयी झाले हे आमच्यासाठी आनंदाचा भाग आहे आणि त्यामुळे त्यांनी पंतप्रधान व्हावं की नाही व्हावं ते त्या पदापेक्षा देखील त्यांचं काम फार मोठं आहे आणि त्यामुळे त्यांना जनतेला आणि देशभरामध्ये नितीनजींचा एक मोठा चाहता वर्ग आहे. साहजिक त्यांच्या मनामध्ये इच्छा असेल पण राजकारण पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल त्यावेळेला त्याचा विचार होईल. आज काही होणार नाही. एनडीएचे घटक बसतील आणि निर्णय करतील. निश्चितच गिरीश व्यास साहेब माजी आमदार आहे म्हणून एकूण शब्द आणि शब्द ते बिलकुल मापून तोलून बोलतात. या प्रश्नावर लोकांनी तर आम्हाला प्रतिक्रिया दिला की गडकरी साहेब प्रधानमंत्री झाले पाहिजे पण नेते मात्र निश्चितच जो काही पक्षाचा प्रोटोकॉल असतो आणि नियम असतो त्या नियमानंच गिरीश साहेब यांनी आपल्यासोबत चर्चा केलेला आहे. आणखीनही काही जे या ठिकाणी जर बडे नेते आले असतील त्या नेत्यांसोबत सुद्धा आपण बातचीत करूया. पण एकंदरीतच जो नागपूरमध्ये जो आहे गडकरी साहेबांनी गड राखलेला आहे. एकूण विदर्भामध्ये 10 लोकसभेच्या सीट आहे. त्यापैकी 2019ला 9 लोकसभेच्या सीट भाजपाने काबीज केल्या होत्या. एक चंद्रपूरची सीट काँग्रेसने काबीज केली होती. पण मात्र यावेळेस जो आहे तो उलटा गेम झालेला आहे. महाविकास आघाडीने 8 सीटा काबीज केल्या आहे आणि भारतीय जनता पार्टीने 2 सीटा या ठिकाणी काबीज केल्या. एक म्हणजे अकोल्याची अनुप धोत्रे आणि दुसरी म्हणजे नितीन गडकरीची. नितीन गडकरीजी हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते आणि शेवटच्या फेरीपर्यंत नितीन गडकरी साहेबांनी आघाडी मारली आणि एक्झिट पोल सुद्धा सांगितलं होता. आम्ही WS न्यूजचा सुद्धा पोल केला होता. आमच्या पोलमध्ये सुद्धा आम्ही सांगितलं की गडकरी साहेब हे विजय होणारच आहे. पण एकंदरीतच जे आहे विदर्भाचा हा भाजपाचा गड होता मात्र भाजपाचा जो गड आता महाविकास आघाडीने ध्वस्त केलेला आहे. यावर भारतीय जनता पार्टी चिंतन मनन करेल. बोलल्या जात होतं की महाराष्ट्रामध्ये 45 जागेवर आम्ही 45 पेक्षा जास्त जागेवर आम्ही विजयी होऊ. तो सुद्धा जो अंदाज आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा तो सुद्धा या ठिकाणी फोल ठरलेला आहे. निश्चितच भारतीय जनता पार्टीला कुठेतरी चिंतन करण्याची वेळ मात्र लोकसभेने आणून दिलेली आहे. कारण 4-5 महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे. जर स्थिती अशीच जर राहिली तर विधानसभेमध्ये सुद्धा मोठा झटका लागण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी सतर्क राहावं. दुसरीकडे आम्ही बरेचशे लोकांसोबत बोललो. लोकांचे सुद्धा या प्रतिक्रिया आल्या आहे की भारतीय जनता पार्टीने जे तोडाफोडाची राजकारण जे केलेलं आहे त्यामुळे सुद्धा भारतीय जनता पार्टीला कुठेतरी हा फटका बसलेला आहे. ज्या पक्षांनी दादांचं बोलणं बिलकुल बोलणारे पाहिजे. भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये तोडफोडीचं राजकारण केल्यामुळं अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं का त्याचा फटका इथे भारतीय जनता पार्टीला बसलेला आहे. जर असं नाही केलं असतं तरी भारतीय जनता पार्टीचा मोठा विजय झाला असता. तुम्हाला काय वाटते? मला असं वाटतंय की ह्या तोडफोडीचं राजकारण जे आहे ते काही असं जबरदस्ती झाल्यासारखं पण वाटत आहे. काही लोकांची इच्छा होती आपल्या ह्याच्यात यायची परंतु ते वेळेवर झाल्यामुळं काही लोकांना जबरदस्तीने तिकीट देण्यात आल्या वेळेवर रामटेक सारखी. त्याच्यामुळे लोक नाराज होते. आता रामटेकची जागा दिली, अमरावतीची दिली त्यामुळे लोक नाराज होते. म्हणजे प्रत्यक्ष कार्यकर्ते जे आहेत तिथले त्यांना थोडंसं विश्वासात ते नाराज होते असं याच्यावरून दिसत आहे. पण आता जे आमची नागपूरची सीट आहे येणं फार महत्वाची होती आमच्या दृष्टीनं. कारण की सीट तर येणारच होती कारण गडकरी साहेबांचं एक लोकनेतेच आहे. पण जे फोडाफाडीचे जे राजकारण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे ते पटलं काय? नाही आता असं पटलं काय नाही म्हणता येतं. तर निर्णयावर तेव्हा तर आम्हाला वाटत होतं त्याच्याने फायदा होईल. फोडली त्यानंतर त्यांचा पक्ष शिंदेना देण्यात आला. त्यानंतर अजितदादाची शरद पवारांची राष्ट्रवादी फोडण्यात आली. ते चिन्ह सुद्धा त्यांच्याकडे देण्यात आलं. एवढं असतानाही सुद्धा त्यांच्याकडे तुतारी होती, यांच्याकडे मशाल होती. पहिलंच निवडणूक होतं आणि 1-2 महिन्यामध्ये ते लोक प्रत्येकांच्या घरी जाऊन त्यांनी प्रचार केला आणि मोठ्या प्रमाणात त्यांना यश सुद्धा आलेलं आहे. पण भारतीय जनता पार्टीला याचा मोठा विदर्भात किंवा महाराष्ट्रात फटका लागलेला आहे तोडाफोडीच्या राजकारणामुळे. यावर आपल्याला वाटलं होतं की या लोकांना घेतल्यामुळे आपल्याला फायदा होईल परंतु एका दृष्टीने त्यांचे चिन्ह सुद्धा आपल्याला भेटले होते ओरिजिनल मध्ये. परंतु कुठं पाणी जिरलं हे काही समजायला आलं नाही. आणि आता तर असं वाटायला लागले की नसते आपली एकटी बीजेपी असती तरी आपल्याला चांगलं जास्त मतं मिळाले असते आणि आपल्या सीटा वाढल्या असत्या असं वाटून राहिलं. परंतु यांची एवढी ताकद कुठे गेली हे नाही समजायला आली की ज्या लोकांना आपण पक्षात घेतलं. पण असो आता जे घटना घडायची आहे ते तर घडली आहे परंतु
याचा फायदा आपल्याला आपलं सरकार बसून राहिलं, आपले नितीनजी आहे त्यांनी पुढे युवा सुद्धा आहेत. आता 4-5 महिन्यांनीच विधानसभेच्या सुद्धा निवडणूक आहे. काय वाटते तुम्हाला, याच पद्धतीनं जे आहे भारतीय जनता पार्टीने विधानसभा सुद्धा लढवली पाहिजे असं तुम्हाला वाटते, की भारतीय जनता पार्टीनं स्वतंत्र निवडणुका लढल्या पाहिजे? नाही, माझं वैयक्तिक मत असं आहे की बा सेपरेट जर आपण लढलो असतो आणि ते चिंतन करायची राष्ट्रवादी, कारण की लोक जनता जे आहे शेवटी काय की आपण किती प्रयत्न केले, जनता काय विचार करते, मनामध्ये जनतेला काय दिसते, जनतेच्या मनामध्ये काय, तुम्ही कसं घर करता, त्यांना कसं तुम्ही कव्हरेज करता. कारण जनता आज त्रस्त झाली होती, शेतकरी आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही कुठेतरी त्रुटी आहे, फक्त आपण बोलल्याही नाही होणार. ते प्रत्यक्षात जर केलं, कुठल्याही पार्टीचा कुठलाही पक्ष असो, माझं हे वैयक्तिक मत आहे की कुठलाही पक्ष तेच जनतेच्या मनातलं ओळखण्यामध्ये जे आहे कुठेतरी देवेंद्र फडणवीस चुकले असं वाटते. त्याच्यात चूक झाली असं म्हणता येणार नाही, कारण की ते राजकारणात जनतेच्या मनातलं ते ओळखू शकले नाही की जनता कोणाच्या बाजूला राहणार आहे. आपण फोडातोडीचं राजकारण केलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे काही लोकांचा आता जन्मत जे आहे तर फोडातोडीचं राजकारण हे अंगावर आल्यासारखं झालं आहे. हे व्हायला नव्हतं पाहिजे, कारण की आपल्या इथे चादर उचलणारा जो स्टेप बाय स्टेप वरती जातो, तो जो कार्यकर्ता आहे त्याच्या मनामध्ये कुठेतरी खंत झाली. आपलं रामटेक पाहिलं तुम्ही, तर बाहेरून आलेल्या व्यक्तीला तुम्ही तिकीट दिली आणि त्याच दिवशी त्यांनी तय केलं होतं की बा आपलं कुठेतरी चुकलं, हे लक्षात आलं. पण चूक झाली, त्याच्यावर आपण चिंतन करूया, कारण की भारतीय पार्टी काही साध्या पक्ष नाहीये. माझा खूप खूप त्यांना शुभेच्छा. अमरावतीचं सीट सुद्धा तिथं झाले. अनेक म्हणजे तिथे जुने कार्यकर्ते आहे, तुषार भारती सारखे, शिवराय कुलकर्णी सारखे, अनेक वर्षापासून त्यांनी तिथे काम केलेलं आहे. पण तिथे या लोकांना वगळून तिथे नवनीत राणांना पक्षामध्ये घेऊन त्यांना तिकीट देण्यात आली आहे. ते सुद्धा भारतीय जनता पार्टीने चूक केली असं वाटत नाही? हो, तिथे थोडीशी चूक अशी झाली आहे की बाबा तुम्ही तिथे थोडासा आणखी जर सर्वे केला असता, एक चांगला व्यक्तीला जर तिथे सीट आणखी दिली असती तर ती सीट नक्कीच निघाली असती. कारण नवनीत राणाचं थोडंसं लोकमत जे आहे तिथलं आपण जे पाहतो टीव्हीवर, तर तिथं थोडासा त्यांचा विरोधात गेलेलं होतं आणि ते विरोधात गेल्यामुळे मला वाटतं की ती सीट आपली पडली. वर्धेची जशी तळस साहेब होते, एक चांगला व्यक्तिमत्व आहे तेली समाजाचा आणि मोठा तेली समाज तिथे आहे, एक 90% तेली समाज त्यांच्या पाठीशी असतो, तोही तिथे पडलेला आहे. धानोरकर जे तिथनं निवडून आले चंद्रपूरच्या, त्याही बाई एक चांगलं कार्य होतं, पण तिथे आपलं धानोरकर प्रतिभाताई धानोरकर त्या ज्या निवडून आलेल्या, तिथला जो कौल आहे, एक काय झालं की विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये शेतकरी वर्ग खूप मोठा आहे. जनमत जर पाहिलं तर बाहेरचा अप्रूव्ड आहे शेतकरी कुठेतरी खालावला होता, कारण की 2006 मध्ये 2001 मध्ये जो कापसा भाव होता तो तसाच कायम आहे आजच्या याच्यात. दुसरा, आज सल्फेट महाग झालं, बायांची रोजी महाग झाली आहे, तिथे कुठेतरी आपण कमी पडलो. 2000 सरकार गव्हर्नमेंट 6000 रुपये देऊन राहिले, पण 6000च्या मागे जर जीएसटी पाहिलं तर 18000 रुपये शेतकऱ्याकडून घेऊन राहिले. म्हणजे 6000 द्यायचं आणि 12000 खिशात टाकायचे, हे लोकांच्या लक्षात येतं. तुम्ही कुठेतरी म्हणतात ना, शहरी शेत आहे, मन शेतकरी जे पेराल ते उगवेल, तुम्ही जे पेरलाय ते उगवणार आहे. धन्यवाद. नक्कीच या युवकांचं मत हा एकदम परफेक्ट आलाय. तुम्ही जे पेराल तेच उगवाल आणि तेच जे आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उगवलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही बघत राहा WH न्यूज, IBM TV9, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.